आज 15 ऑगस्ट 2026. आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला जवळपास 200 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस आपल्या राष्ट्राचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले. याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला. सुभाषचंद्र बोस आणि एका अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाची व त्यागाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. देशभरात हा राष्ट्रीय सण अतिशय उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. शाळा, कार्यालये आणि सामाजिक ठिकाणी राष्ट्रध्वज वंदन केले जाते. देशामध्ये राष्ट्रभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेडचे आयोजन केले जाते. भारतीय स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मिळालेल्या मुक्तीची आठवण करून देणारा सर्वात मोठा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्याला लोकशाहीचे मूल्य, राष्ट्रीय एकात्मता आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची प्रकर्षाने जाणीव करून देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी जवळपास 200 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीतून भारताची सुटका झाली आणि एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताचा उदय झाला. देशासाठी हसत हसत फासावर जाणारे स्वातंत्र्य लढे, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांच्या संघर्षाचा व त्यागाचा हा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस जात, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांना एकाच ध्वजाखाली एकत्र आणतो. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची आणि मूलभूत अधिकारांची किंमत समजून जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा हा दिन देतो. देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी आपले कर्तव्यनिष्ठ राहण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. मानवी जीवनात व समाजात स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनातून सुटका नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे, स्वतःचे निर्णय घेण्याचे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार जगण्याचे व विकसित होण्याचे मिळालेले हक्क व अधिकार होय. माणसाला स्वतःचे मत मोकळेपणाने मांडता येते. स्वतःचा भविष्यकाळ आणि मार्ग स्वतः निवडण्याचे सामर्थ्य मिळते. माणूस गुलामगिरीच्या किंवा भीतीपोटी जगण्याऐवजी स्वाभिमानाने जगतो. स्वातंत्र्य असल्याशिवाय नवीन विचार, कला आणि विज्ञानात प्रगती होत नाही. समाजात सर्व लोकांना समान संधी मिळतात. देशात लोकशाही टिकून राहण्यासाठी नागरिकांचे स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक असते. मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर करत असताना इतरांचे हक्क रक्षण करणे ही आपली जबाबदारी असते. सच्चे स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय अपूर्ण असते. स्वातंत्र्याचे 4 प्रकार आहेत. राजकारणात आणि इतिहासात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी सांगितलेली 4 मूलभूत स्वातंत्र्य जगभरात प्रसिद्ध आहेत. बोलण्याचे स्वातंत्र्य, श्रद्धेचे स्वातंत्र्य, गरिबीतून स्वातंत्र्य आणि भीतीपासून स्वातंत्र्य. स्वातंत्र्याचे प्रमुख व मूलभूत रूपे: भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःचे विचार, मते आणि माहिती मोकळेपणाने मांडण्याचा अधिकार, धर्म व उपासना स्वातंत्र्य, आपल्या आवडत्या धर्माचे किंवा श्रद्धेचे पालन व आचरण करण्याचे स्वातंत्र्य, अभावापासून किंवा गरिबीपासून स्वातंत्र्य, उपजीविकेची साधने आणि मूलभूत गरजा पूर्ण होण्याचा आर्थिक अधिकार, भीतीपासून स्वातंत्र्य, युद्ध, हिंसा किंवा आक्रमणाच्या भीतीशिवाय सुरक्षित जगात जगण्याचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय गुलामगिरीतून मुक्ती नव्हे, तर स्वतःचे नियम, विचार आणि कृती करण्याचे अधिकार असणे होय. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे विचार आणि स्वतःची शिस्त निर्माण करणे होय. यात प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार जगण्याचा आणि बोलण्याचा अधिकार असतो. हक्काबरोबरच दुसऱ्यांच्या अधिकारांचा आदर करण्याची जबाबदारी देखील स्वातंत्र्यात असते. म्हणून
तिरंगा आमचा अभिमान आहे, भारत देश आमचा महान आहे, देशासाठी सदैव उभे राहू हीच आमची खरी शान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्य दिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. हा संपूर्ण कार्यक्रम भारताचा राष्ट्रीय प्रसारक असलेल्या दूरदर्शनद्वारे प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम शक्यतो उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनई संगीताने सुरू होतो. संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते. देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947च्या तरतूद लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. निबंध लिहा. 20 ओळी निबंध लिहा. 20 ओळी निबंध पुढील प्रमाणे. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोठे आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी देशभर ध्वजारोहण केले जाते. शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर करतात. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमानाचे प्रतीक आहे. आपण आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. स्वातंत्र्याबरोबरच आपल्यावर देशाप्रती काही कर्तव्येही आहेत. देशाची प्रगती करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. आपण जात, धर्म आणि भाषा यांच्यात भेदभाव करू नये. सर्व भारतीयांनी एकतेने आणि बंधुभावाने राहावे. स्वच्छता, शिक्षण आणि शिस्त यांना महत्त्व दिले पाहिजे. आपल्या देशाला विकसित आणि सक्षम बनवणे ही आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग आपण कधीही विसरू नये. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे.